करायचं स्टार्ट. होतं ते जॉईनिंग तोपर्यंत जे आतापर्यंत सांगितलं होतं ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट बी बी क्रॉस चेक करून झालं आपलं. नंतर ना ए पाहिला. ही ए तिन्ही ठिकाणी सेम आहे म्हणून नंतरचा पाहायचा वर्ड डी टी सी. एबीसीडी नुसार ह्या तिन्हींचा जर विचार केला डी डी टी सी, तर ए बी सी सी वाला फर्स्ट नंबरला येतो म्हणून हा वर्ड माझा फर्स्ट नंबरला येणार आहे. ह्याचं झालं सॉल्व. आपल्याला फर्स्ट नंबरचाच वर्ड पाहायचा आहे म्हणून हा फर्स्ट नंबरलाच येणार आहे. नंतर ना आपण पाहूया, मी सगळेच सांगते. आता इथं काय डी टी. डी आणि टी मध्ये नंतर कोण येतो ए बी सी डी. डी वाला येतो म्हणून हा सेकंड नंबरला येणार आणि हा थर्ड नंबरला येणार. उरलेला बी वाला हा फोर्थ नंबरला येणार. समजलं सर्वांना? ज्यांनी कुणी वन वाला आन्सर दिलं होतं त्यांना? आता चॅट बॉक्स तर गायब झाला. आता मला दिसणार नाही कुणी कुणी फर्स्ट वाला आन्सर दिले. पण तुमचं तुम्हाला माहिती असेल की आपण फर्स्ट वाला आन्सर दिलं होतं. समजलं? समजलं? घाई गडबड करू नये. कोणीच घाई गडबड करायची नाही हे सॉल्व्ह करताना. डोकं शांत ठेवायचं आणि एबीसीडी साधं सोपं केलंय आहे. मॅडम. हो. आता फोर्थ वाला सॉल्व्ह. समजलं. फोर्थचा आन्सर सर्वांनी चॅट चॅट बॉक्सला टाकायचंय. हो, आले भरपूर जणांचा आन्सर आले. ठीक आहे, पाहते मी. एक्सक्यूज मी मॅम. हो बोला साईशा. मॅम मी जे लिहिलेले मी सगळे लिहिले आन्सर. मॅम मग मी ते टाईप करून पाठवू का? हो चालेल की. हा म्हणजे अरेंजिंग लावलंय का तू प्रॉपर वेनी? हो मॅम. ओके चालेल. हा बोला विजय. मॅडम एकदा डबल प्रश्न सांगा. कोणता प्रश्न? तिसरा. म्हणजे समजून सांगू का परत? हा. ओके ठीक आहे सांगते. माझा आवाज सर्वांना क्लिअर येतोय का रे? हो मलाच हो का सांगतोय मी? हो हो ठीक आहे. हो. पहा इकडं विजय. सर्वांनी आन्सर फोरचं करेक्ट दिलेलं आहे. विजयला फर्स्ट थर्ड वाला कळालं नाही, इकडे बघा. मी काय सांगितलंय, हे चारही जे पर्याय दिलेले असतात त्याच्यामध्ये क्रॉस चेक करायचं. एबीसीडी नुसार कोणता शब्द, आता सर्वच ठिकाणी काय दिलेलं आहे बी 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 बी, म्हणून शेजारचा पाहिजे म्हणजे हा, हे पाहिजे. आता ह्या तीन ठिकाणी ए ए दिलेलं आहे फक्त ई, म्हणजे ह्याला विचारतच घ्यायचं नाही. ए वाला पाहायचा पहिला आता, कारण का आपल्याला पहिल्या नंबरचा शब्द शोधायचा आहे म्हणून हे ई तर नंतरच येणार आहे इथं, कारण का ए तीन ठिकाणी ते पाहायचं. आता एच्या शेजारचे वर्ड पाहायचे. इथं डी आहे, इथं टी आहे, इथं सी आहे. समजलं? तर ह्या डी आणि टी सी ह्या तिन्हींमध्ये पहिला कोण येतो? सी वाला येतो म्हणून हा शब्द माझा फर्स्ट नंबरला येणार. नंतर उरलाय काय डी आणि टी. डी आणि टी मध्ये डी वाला फर्स्ट नंबरला येतो म्हणून हा माझा सेकंड नंबर आणि हा थर्ड नंबरचा आणि राहिला हा फोर्थ नंबरचा. समजलं का विजय? हो हो. साईशा. साईशा रॉंग आहे बेटा. नीट पाहायचंय. एक्सक्यूज मी हे मॅम. पहा, सायशाचं एकटीच रॉंग आले, बाकी सर्वांनी फर्स्ट नंबरचा गर्ल दिला इज करेक्ट. हे पहा, मी तुम्हाला सांगते आता ह्याचं परत.
नीट लक्ष द्या. इथं काय आहे? जी, इथं पण जी, इथे पण जी, इथं पण जी. सर्वच ठिकाणी जी जी. मग नेक्स्ट पाहायचा. आय, ओ, आर, आर. आता दोन ठिकाणी आर आहे, एक ठिकाणी आय, एक ठिकाणी ओ आहे. ठीक आहे. ABCD नुसार आर, ओ आणि अजून काय आहे? आय. ह्या तीन जणांचा जर विचार केला तर पहिल्यांदा कोण येतो? आय येतो. आय. काय येतो? आय. म्हणून गर्ल हा शब्द फर्स्ट नंबरला आहे. समजलं का? साईशा. साईशा बेटा, तू चॅट बॉक्स मध्ये जे नंबर्स टाकले ते तू आय थिंक सो ग्रेप्स पहिले टाकले. तुला इथं ए दिसला म्हणून का काय माहिती नाही. आता हे गर्लचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता नंतर ना ओ आणि आर मध्ये क्रॉस चेक करायचं. ओ आणि आर मध्ये पहिलं काय येतं सांगा बरं मला. ओ. काय येतं ओ. पहिलं? LMNO. ओ. 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 ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओ. आता ओ वाला वर्ड मग माझा सेकंड. ठीक आहे. ओ वाला वर्ड माझा सेकंड नंबर लाईन. ह्या दोघांचा पण प्रश्न सॉल्व्ह झाला. आता आर आर पाहायचं. आता आर आर मध्ये जर पाहिलं तर आरच्या शेजारचा पाहायचा. इथं पण आर आहे, इथं पण ए, इथं पण पी आहे, इथे पण पी आहे. मग नंतर ना पहिला येणार. ओप्पो. ओप्पो कोणाचा आहे फोन? त्यांनी म्यूट करा. काय प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका नाही तर. ओके ठीक आहे. हे पहा. अं, काय सांगत होते मी. आता आपल्याला ह्या दोन वर्ड मध्ये फर्स्टला कोण यायचं ते पाहिजे. आपल्याला आन्सर भेटले, आपल्याला फर्स्ट नंबर तर भेटलेला आहे, पण मी तरी पण तुम्हाला अरेंजिंग करून दाखवतीये. हे पहा. इथे इथं काय आहे? जी जी झालाय, आर आर सेम आहे. म्हणजे हे तीन नंबर जे आहे ते सेम आहे. म्हणजे चार पण पी पर्यंत सेम आहे. फक्त आता ई चा आणि एच चा जर विचार केला तर पहिला कोण येतं ई आणि एच मध्ये? मिस, 3 नंबरला ग्रेफ आहे. ई येतो ई फर्स्टला, मग इथं थर्ड आणि हा राहिला फोर्थ. ही झाली ह्यांची अरेंजिंग. पण आपल्याला क्वेश्चन विचारताना काय विचारलंय? फर्स्ट नंबर कोणता आहे? म्हणून फर्स्ट नंबर काय आहे? गर्ल. म्हणून आन्सर फर्स्ट नंबरचा आहे. समजलं सर्वांना? यस मिस. ओके हो घ्यायचं मी. नेक्स्ट. यस मिस. ओके ठीक आहे. यस मॅम. सायशाची काय चूक झाली होती कळलं का बेटा तुला? सायशा. साईशा, माझा आवाज येतोय का? अरे माझा आवाज यस मॅम. काय चुकलं होतं तुझं समजलं तुला? येस. ठीक आहे. तुम्ही हे तीन पाचवा सहावा सातवा क्वेश्चन म्हणजे लिहून घ्या आणि ते होमवर्कला करता का? जर आपलं पूर्ण जर हो. झालं, कारण का मला उद्या तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन द्यायचे ना 20 स्वतःहून सॉल्व्ह करायला. त्याच्यामुळे मी बोलतीये मी हे सॉल्व्ह करून घेणार आहे. आपलं जर एक्स्ट्रा म्हणजे कंटिन्यू झालं ना 9च्या नंतर ना मी हे सॉल्व्ह करून घेते. कारण का 3 पासून ते 7 पर्यंत हे तुम्हाला सेमच करायचंय. फर्स्ट नंबरला जो येतोय तो वर्ड शोधायचा आहे. ऍज अ होमवर्क यस म्हणून मिस, घ्या, नो मी असं प्रॉब्लेम. बोलतीये. ऍज अ होमवर्क म्हणून 5, 6, 7 नंबर लिहून घ्या तुम्ही आणि असं वरती टाका फर्स्ट नंबर. फर्स्ट वर्ड शोधायचा आहे म्हणून पहिला शब्द शोधणे म्हणजे तुमच्या लक्षात राहील. पाचवा सहावा सातवा ती नीट शब्द लिहून घ्या बरं का. म्हणजे स्पेलिंग नीट लिहून घ्या स्पेलिंग, कारण का स्पेलिंगवर सगळं डिपेंड आहे फर्स्ट नंबरला कोणता येतं ते. INTIN.
हा बोल श्रेयश. श्रेयश बोल. नाही. आवाज येत नाही श्रेयश तुझा, मला काहीच काहीच समजलं नाही काय बोलला ते. नेटवर्क नाही. कोणाला नाही नेटवर्क, मला का तुम्हाला? माझा आवाज येतोय का? आराध्या. हो हो. ओके ठीक आहे. मला आहे नेटवर्क म्हणजे मग. तनू कोण आहे, त्यांनाच नाही नेटवर्क. माझी स्क्रीन लगेच ब्लँक होईल, म्हणजे तुम्हाला काहीच दिसणार नाही जर मला रेंज नसेल तर. सर्वांना स्क्रीन विजिबल आहे ना? झालं मॅम. क्वेश्चन हो झाले सर्वांचे? हो. येस मॅम. घ्यायचं नेक्स्ट आपण. येस मॅम. कोण असं आहे का राहिले लिहायचं अजून? हे तीन हा मिस क्वेश्चन. माझं राहिलं. ओके, लिहा लिहा. मी सांगते. हे तीन क्वेश्चन ऍज अ होमवर्क म्हणून घ्या तुम्ही. त्याच्यातला फर्स्ट वाला नंबर शोधायचा आहे आपल्याला, एवढे लक्षात ठेवा. कारण का पुढचे 8 पासून जे प्रश्न आहे त्याचं वेगळे. कोण असं आहे का राहिले लिहायचं अजून, अन्विता सोडून? मी. ओके ओके लिहा. एकदा का झालं की मला कळवा. अथर्व, अन्विता, अजून कोणाचं राहिलंय? ओके, अथर्व झालं का? नो. लिही फास्ट मध्ये. बाकी कोणाचं राहिलंय का अथर्व सोडून? आन्सर नाही काढायला लावले बेटा, मी डायरेक्टली लिहायला लावले क्वेश्चन. ऍज अ होमवर्क म्हणून वन वन सिंगल लाईन सोडा तुम्हाला अरेंजिंग करण्यासाठी आणि फर्स्ट नंबर काढण्यासाठी. अथर्व समजलं का? हो झालं. ओके ठीक आहे. अजून कोणाचं राहिलंय का? अथर्व सोडलं, अथर्व तर झालं, आता अजून कोण आहे का असं राहिलंय? ठीक आहे, नाही कोण. नेक्स्ट बघा. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 8 to 12. आता 8 पासून 12 पर्यंतचे जे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे. हे सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरच लावायचे आहे. फक्त आपण 3 पासून 7 पर्यंत जे प्रश्न पाहिले त्याला फर्स्ट नंबर काढत होतो ना. आता सेकंड नंबरला कोण येते ते पाहायचंय का. तर कोणता शब्द दुसऱ्या क्रमांकावर येईल ते शोधा. म्हणजे आपला आता आन्सर काय असणार आहे, सेकंड नंबर वालं. अरेंजिंगच करायचं, फक्त सेकंड नंबरला जे येणार आहे ते. समजलं सर्वांना? हे सॉल्व करून हो. दाखवते मी 8 नंबरचं. 9, 10, 11, 12 ऍज अ होमवर्क घ्या तुम्ही हा. टाइम जर शिल्लक राहिला तर मी सर्वच समजून सांगणार आहे, म्हणजे सॉल्वच करून घेणार आहे इथं. फक्त मला तुम्हाला तुमच्याकडून उद्या ऍज अ टेस्ट सारखं घ्यायचंय. 20 मार्क्सचे क्वेश्चन देणार मी तुम्हाला आणि ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. म्हणून ऍज अ प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला देते ते घरी लिहा. आता तुम्ही होमवर्क करावा म्हणून उद्या त्याच्यासाठी. हे बघा, हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देते, सर्वांनी लक्ष द्या प्रॉपरली. ऑर्डर, ऑरेंज, ऑर्डिनरी, ऑरिजिन. आता सर्वांच्या ठिकाणी ओ ओ आलेला आहे. ओ नंतरचा जर वर्ड पाहिला तर आर आर आर, म्हणजे सर्वांच्याच ठिकाणी आर आलाय, म्हणजे हे जे दोन वर्ड आहे ते सेम आहे. आता नंतरचं पाहिलं, इथं डी आहे, इथं ए, इथं डी आहे, इथं आय. आता बघा काय काय आले. डी, ए, डी, आय. आता 2 वेळा डी आलाय, एकदा ए एकदा. आता जर ह्याचा जर विचार केला तर फर्स्ट नंबरला काय येईल, ए वाला, म्हणजे हा माझा फर्स्ट नंबरचा आहे. ह्याचं सॉल्व्ह झालं. आता डी डी चा विचार करायला, कारण का आय तर नंतर असतो, म्हणून डी डी चा विचार करायचा. आता हा इथे एक डी आहे आणि इथे एक डी आहे.
थांबा. आता इथे डी आहे आणि इथं पण डी आहे. तर डीच्या नंतरचं पाहायचं, इथं काय आहे, ई आहे आणि ह्या डी नंतर इथं आय. ई आणि आयचा विचार करायचा मग. ई आणि आय मध्ये फर्स्ट नंबरला कोण येतं, ई वाला. म्हणून हा जो आहे, हा जो आहे तो सेकंड नंबरला येईल आणि हा जो आहे तो थर्ड नंबरला येईल आणि उरलेला कोण आहे, हा आय वाला, हा फोर्थ नंबरला येईल. समजलं सर्वांना? हो हो आपल्याला कारण का हो सेकंड नंबरचा वर्ड विचारलाय म्हणून आपला आन्सर फर्स्ट वाला असणार आहे. समजलं सर्वांना? असेच तुम्ही पुढचे हो 10, 11, 12 असे हो 4 क्वेश्चन. ओके ओके. असे 4 क्वेश्चन हो राईट हो डाऊन करून घ्या. टाइम जर शिल्लक राहिला तर मी तुम्हाला समजूनच सांगणार आहे. कोणीही 9 वाजल्यावर मीटिंग लिव्ह करू नका. मी कंटिन्यू घेणार आहे लेक्चर. 9:15 पर्यंत तरी घेणारच आहे. समजलं सर्वांना? हो. प्रश्न वाचताना हॅलो नीट मॅडम. वाचायचा. पहिला शब्द विचारलाय का, दुसरा शब्द विचारलाय का, शेवटचा विचारलाय का, तिसरा विचारलाय, त्याच्यासाठी फक्त तुम्हाला जरी हे अरेंजिंग करता आलं तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न नीट समजला पाहिजे. म्हणजे प्रश्न नीट समजतो पण घाई गडबड होती आपली. पहिला तर पहिलाच लिहून टाकतो, दुसरा तर दुसराच लिहून टाकतो. ओके, चला नेक्स्ट घेऊया. क्वेश्चन लिहून घ्या फक्त हे. कोणी अरेंज करत टाइम वेस्ट करू नका. मी टाइम राहिला तर समजून सांगणार आहे. आता जस्ट क्वेश्चन लिहून घ्या. ह्याच्यावर ट्रायलसाठी खूप सारे क्वेश्चन आहे. 22 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. आताशी 9 आणि 10 झाले. हे ऍज अ होमवर्क म्हणून सर्वांनी लिहून घ्या. फ्लॅग, फ्लॅप, फ्लोअर, फिश, ह्यूज, हाय, ही, होम. झाल्यावर मला सांगा आणि. आणि सर्वांनी होमवर्क कंप्लीट करायचा आहे आणि ग्रुपवर सेंड करायचंय. कंप्लीट मॅम. ओके, बाकीचे सर्वांचं झालं कंप्लीट लिहून? अन्विता, हो अथर्व, वीरा आहे का हो नाही? मॅम. झालं सर्वांचं लिहून? झालं मॅम. हो ओके ठीक आहे सर्वांचं. कोण असं आहे का लिहायचं राहिलंय? झालं. हो झालं. मी मॅम. झालं नाही मॅम. ओके ओके ओके. मी विचारतेय कोण असं आहे का राहिलंय? हा, आराध्या लिहिती का? ओके ठीक आहे. मग आराध्याला पोकेल. अन्विता म्यूट कर. आराध्या झालं बेटा? नो मॅम. ओके ठीक आहे ठीक आहे. मॅडम झालं. ओके, आराध्याचं राहिलंय. तिचं झाल्यावर सांगाल. बाकी सर्वांचं झालंय ना? आराध्या सोडून कोण राहिलंय का लिहायचं झालं अजून? मॅम. हो झालं झालं आराध्या? मॅम. झालं. दक्ष, दक्ष काय बोलत होता? नाही का? ठीक आहे, घ्या नेक्स्ट. 11 आणि 12 पण लिहून घ्या. सर्वांनी नोटबुक मध्ये राईट डाऊन करून घ्यायचे हे पण क्वेश्चन 11, 12. आणि लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये काय काढायचंय ते वरती लिहा.
दुसऱ्या नंबरचा शब्द शोधायचा आहे, नाही तर पहिल्याच नंबरचा द्यायचा शोधून. आठ आठ नंबरचा जर घेतला आपण ना, 9, 10, 11, 12. 9 पासून 12 पर्यंतचे जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सेकंड नंबरचा वर्ड शोधायचा आहे आपल्याला, दुसरा शब्द शोधायचा आहे. झालं लिहून सर्वांचं? झालं मॅडम. झालं. झालं. कोण असं आहे का लिहायचं राहिलंय? झालं. झालं. प्रश्न काय विचारते? झालं मॅडम. झालं मॅम. ओके, अन्विता राहिलीये. ओके, झालं अन्विता लिहून? हो मॅम. करायची चेंज? आता बघा पुढचा क्वेश्चन. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 13 टू, एक मिनिट, काय झाले जाईना का वरती. 13 to 17, फाइंड विच वर्ड शाल स्टँड लास्ट इफ अरेंज अल्फाबेटिकल. जर आपण शब्द वर्णानुक्रमे लिहिले तर कोणता शब्द शेवटच्या क्रमांक. म्हणजे प्रश्न काय आहे, सेम आहे, फक्त विचारले काय शेवटच्या क्रमांक. पहिलं काय विचारलं, पहिला नंबर, नंतर सेकंड नंबर, आता लास्ट नंबरला कोण येणार आहे ते सांगायचंय त्यांना. आता मी 13 वाला क्वेश्चन सॉल्व्ह करून देते तुम्हाला. हे पहा, इथं ए, इथं ए, आता हे नाहीये, इथं नाही, ठीक आहे. आणि इथं BSC आहे, मग ह्या दोघांचा विचार पहिला करायचा. ए नंतर इथं काय आर आणि इथं एन. आर आणि एन मध्ये पहिला कोण येतो, एन येतो पहिला, म्हणून हा फर्स्ट, हा सेकंड. आता ह्या दोघांक जर पाहिलं तर बी पहिला येतो का सी पहिला येतो, बी वाला, म्हणून हा थर्ड नंबरला आणि हा फोर्थ नंबरला. झालं. आपल्याला काय विचारलंय शेवटचा, शेवट काय आला मग कॅट. समजलं सर्वांना? हो. ठीक आहे. आता 14, 15, 16, हो. 17 हे 4 क्वेश्चन लिहा. ते 4 क्वेश्चन पहिलेच वरती हो. लिहा. आता शेवटचा शब्द शोधणे, लिहून घ्या वरती. शेवटचा शब्द शोधणे. 14, 15, 16, 17 हे क्वेश्चन लिहून घ्यायचे झालं आता. मॅम. करू चेंज स्क्रीन? हो. हो. घ्या. हो. 14 आणि 15 लिहून घ्या. वरती पहिलं लिहा शेवटचा शब्द शोधणे. म्हणजे तुम्ही होमवर्कचे जे पेजेस पाठवणार आहे ग्रुपवर ते मला समजतील करेक्ट आहे का नाही. आपल्याला जर उद्या आपले क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले 20 क्वेश्चन, तर मी हे परत जे जे तुम्हाला ऍज अ होमवर्क दिले ते मी सॉल्व्ह करून देणार आहे. मग तुम्ही आजच आज नाही, आज तर आता नाही जमणार तुम्हाला, उद्या सकाळपासून होमवर्क कंप्लीट करून ठेवा. म्हणजे जर उद्या समजा टाइम भेटला एक्स्ट्रा
तर मी तुमच्याकडनं म्हणजे मी सॉल्व्ह करून देईल, मग तुम्ही पहा तुमचे आन्सर करेक्ट आहे का नाही. 14-15 लिहून झालं सर्वांचं? हो. कोण असं आहे का राहिले लिहायचं अजून? बडी कशी हो. कंप्लीट मॅम. झालं नाही मॅम. ओके, थांबली मी. आयुष, दक्ष आन्सर देतात आहे. ओप्पो कोण आहे? आयुष, दक्ष. आयुषने सगळेच आन्सर दिलेले. ओके ठीक आहे. दक्षने पण. गुड. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. झालं मिस. ओके. झालं नेक्स्ट. मिस. सर्वांचं झालं का? आराध्या, अन्विता आणि हो. कोण होतं? अथर्व. हो. हो मॅम झालं. ओके ठीक आहे, हो घ्या. मॅम झालं. 16-17 घ्या. कंप्लीट मॅम. झालं. झालं. ओके, सर्वांचं झालंय? ओके हो. ओके ओके येस ओके, मॅम. थांबते मी, थांबते. झालं नाही मॅम. हो, थांबली मी. मी विचारते लास्टला सर्वांचं झालंय का. दक्ष झालं का? हो. अन्विता, आराध्या, झालं मॅम. झालं. सर्वांचं झालं का? 15 नंबरचा प्रश्न. हो मॅम. हो. हो. 15 नंबरचा प्रश्न डबल दाखवा. वीरा म्यूट कर, काय बोलतीये? 15 नंबरचा प्रश्न डबल दाखवा. 15. ओके ठीक आहे. घे आता. जरी कोणाचं चुकून काय राहिलं, रेकॉर्डिंग लेक्चर घेताना त्याच्यात दिसतं सर्व. इथं 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 लिहायचं. नंबरचा क्वेश्चन लिहिला नाही, मग तो लिहायचा होता का? नाही नाही नाही, जे होमवर्कला दिले तेच फक्त. 14, 15, 16, 17. ओके, मग बाकी डन आहेत सगळं. करू का नेक्स्ट वीरा? आपली मीटिंग 10 मिनिट्स नंतर संपणार आहे, त्याच्यामुळं जरा फास्टच घ्या. ठीक आहे करा मॅडम करा. झालं का वीरा? 16-17 झाला सर्वांचा? हो. हो. येस. झालं. आता हे पहा, 18 नंबरचा क्वेश्चन काय आहे, वेगळा आहे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड विल कम ॲट नंबर 2
अकॉर्डिंग टू द डिक्शनरी शब्दकोशाप्रमाणे खालीलपैकी कोणता शब्द दुसऱ्या क्रमांकावर येईल. आता म्हणजे हा स्पेसिफिक ह्याच्यासाठीच क्वेश्चन विचारलेला आहे. दुसऱ्या नंबरला कोणता येईल हे विचारलेलं आहे. मी तुम्हाला सॉल्व्ह करून देते हा क्वेश्चन, म्हणजे प्रॉब्लेमच नाही तर परत तुम्हाला एवढा मोठा क्वेश्चन लिहून घ्यायचा. हे बघा, एबीसीडी जर पाहिली तर टी आहे, इथे सुद्धा टी आहे, इथे सुद्धा टी आहे, इथे सुद्धा टी आहे. आता नंतर पाहिलं तर ARO, ARO चा जर विचार केला तर ए फर्स्टला येतो म्हणून हा फर्स्ट नंबरला. आता RR आणि RO जर पाहिलं, ओ ओ जो आहे तो फर्स्ट नंबरला येईल, कारण का आर हा नंतर नसतो. म्हणून हा सेकंड नंबरला येईल. आणि RR चा जर विचार केला तर नंतरचा जर शब्द पाहिला इथं यू आणि इथं ए, मग यू आणि ए मध्ये फर्स्टला कोण येतो ए वाला, म्हणून हा थर्ड नंबरला आणि हा फोर्थ नंबरला. आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, सेकंड नंबरला कोणता आहे, सेकंड नंबरला कोणता येतोय मग टॉवेल. समजलं सर्वांना? हो मॅम समज. काय नाही, अरेंजिंगच करायचे ह्याच्यामध्ये. फक्त क्वेश्चन खूप मोठा आहे, तुम्हाला लिहायला टाइम लागेल, त्याच्यामुळे मी सांगितलं तुम्हाला, कारण का आपली मीटिंग आता संपत आलेली. पुढचं, विच वर्ड विल कम आफ्टर टॉल इन द डिक्शनरी. डिक्शनरीमध्ये टॉल नंतर, आता हे पहा नीट समजून घ्या, ह्याच्यात जरा वेगळे. शब्दकोशात टॉल या शब्दानंतर कोणता शब्द येईल. इथे टॉल शब्द दिलाय का, नाही. आता आपल्याला पहिलं काय करायला लागेल, हे अरेंजिंग करायला लागेल. नीट लक्ष द्या सर्वांनी, हा क्वेश्चन जरा वेगळा आहे. हे पहा, एबीसीडी नुसार जर पाहिलं तर टी वाला वर्ड पहिला येतो, नाही ABCD एस वाला पहिला येतो, एस सन, कारण का दुसरा तर नाहीच आहे कोणता. सन झाला माझं लिहून. आता नंतर यस टी, टीचा विचार केला तर इथे दोघी ठिकाणी ए, इथे एल आहे, इथे बी, मग बी वाला फर्स्टला येईल. टेबल, बघा मी काय करते ते, टेबल, नंतर दुसरा राहिलेला टी वाला टॉक, मग नंतर राहिलेला व्हॅन. आता त्यांनी क्वेश्चन काय विचारले आपल्याला, हे झालं माझं अरेंज करून. क्वेश्चन विचारलाय टॉल या शब्दानंतर कोणता शब्द येईल. आता मला हे पाहायला लागन ह्याच्यामध्ये कुठंतरी टॉल हा शब्द बसतोय का. आता टी ए इथं पण आहे, टी ए एल एल, इथे एल आहे बघा, इथे एल. टॉल हा शब्द कुठे येईल मग, इथं पण एल आहे, इथं के. एबीसीडी नुसार जर विचार केला तर एल आणि के मध्ये पहिलं कोण येतं, के येतो पहिला. के म्हणजे हा फर्स्ट लाईन, आणि टॉल हा शब्द इथं मध्ये येईल, TALL, के. टॉल. समजलं? एक मिनिट थांबा. हो मॅम. टॉल हा शब्द इथे येईल, मग काय विचारलंय, टॉल या शब्दानंतर कोणता शब्द येईल, टॉल या शब्दानंतर कोणता येईल, व्हॅन. ठीक आहे, समजलं सर्वांना, मी टॉल हा शब्द मध्ये कसा टाकला, हो मॅम. पहिलं अरेंज केलं प्रॉपर वेने, नंतर त्या टॉल मध्ये हो स्पेलिंग मॅम. त्याची वाली स्पेलिंग कुठे बसते, इथे तर बसणार नाही, हा बी पहिलाच येईल. नंतर इथे पाहिलं एल आणि के, एल आणि केचा जर विचार केला तर के नंतर एल येतो, म्हणून टॉलची स्पेलिंग इथे येईल. मग प्रश्न विचारलाय टॉल नंतर कोणता शब्द येईल, व्हॅन. व्हॅन शब्द इथे आहे. समजलं सर्वांना? हो. हो मॅम. ओके, घ्यायचं नेक्स्ट. हो मॅम. यस मॅम, घ्या. आपली मीटिंग आता संपत आली, 4च मिनिट राहिले. हे पहा, व्हेअर साऊंड यू फाइंड द वर्ड दॅट स्टार्ट लेटर डी. शब्दकोशातील डी अक्षराचे शब्द तुम्हाला कुठे सापडतील. डी अक्षर कधी सापडेल आपल्याला, ABC, सी च्या नंतर सापडेल किंवा डी, ई च्या अगोदर सापडेल. बघा,
डी हे अक्षर आपल्याला कधी सापडेल? ए, बी, सी आणि डी आणि इथे ई. जर पाहिलं एबीसीडी, डी हा शब्दकोशात कुठे सापडेल? शब्दकोश म्हणजे आपली जी डिक्शनरी असते ना, त्याच्यामध्ये डी हा कुठे सापडेल आपल्याला? त्या डी चे वर्ड, डी चे शब्द कुठे सापडेल? एकतर सी च्या नंतर सापडेल किंवा ई च्या अगोदर सापडेल. समजलं हे? एकतर सी च्या नंतर तरी सापडेल, नाहीतर ई च्या अगोदर. हे समजलं का सर्वांना? मग आपले पर्याय जर पाहिले, आफ्टर सी इज करेक्ट, म्हणजे हे आहे. बिफोर सी, सी च्या अगोदर आहे का? नाही, नसणारच आहे. आफ्टर ई, ई च्या नंतर आहे का? नाही, ई च्या अगोदर सांगितलंय मी. आफ्टर एफ, एफ च्या अगोदर आहे का? नाही, म्हणून आपला आन्सर फर्स्ट वाला इज करेक्ट. समजलं सर्वांना काय केलं मी ते? हो मॅडम. हो 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 मॅडम. हा, ओके. कोणाला समजलं नाही असं आहे का? सर्वांनी होमवर्क कंप्लीट करायचंय. मीटिंग संपतच आली, 2च मिनिटाची राहिली. हे सर्वांना समजलंय का ते सांगा, तरच पुढे जायला. येस. हो. हो. यस. ओके, ठीक आहे. यस Yes. मॅम. ओके 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 ओके. Yes. ऑटोमॅटिकली लिव्ह होईना मीटिंग, लक्षात ठेवा. मी जिथे असेल तिथे स्टॉप होऊन जाणार आहे, कारण का परत जॉईन सुद्धा करता नाही येणार. हे पहा, व्हेर यू फाइंड द वर्ड लायन इन द डिक्शनरी. मगाच्या सारखंच आहे. लायन हा शब्द कोठे भेटेल? पहिले काय करायचे? हे जे शब्द आहे, दिसतीस का स्क्रीन माझी? काय प्रॉब्लेम झाला? हो मॅम. ओके ओके. काय शिट, संपून आता. हे पहा, लायन हा शब्द कुठे आहे त्यांनी विचारलेला आहे. 1 मिनिटात हाच क्वेश्चन होईल फक्त आता. तो लास्ट वाला आपण उद्या पाहूया, टाइम जर भेटला तर. बिफोर एल 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 आलेला आहे, नंतर ना आय आय नाही एल के आलेला आहे बघा. एबीसीडी नुसार जर पाहिलं तर आपल्याला ए बी सी डी एफ जी एच आय जे के, के वाला वर्ड फर्स्टला येईल. मी पहिले काय करणार? हे अरेंज करणार. मग मी शोधणार लायन शब्द कुठे. मग अशी आपण टॉलचं ज्या टाइप मध्ये केलं ना, तसंच करायचंय. काईट, नंतर ना एल वाले पाहिले, एल एल एल, नंतर आय ओ आय. ऐका ना, मला असं वाटतंय हे खूप फास्ट मध्ये होते. हे तुम्हाला जर समजलंच पाहिजे. उद्या आपले 20 क्वेश्चन सॉल्व्ह करून झाल्यानंतर ना मी काय करण, हा 21 वाला आणि तो 22, म्हणजे हा एक क्वेश्चन. 1 मिनिट, संपलीतच मीटिंग आता बऱ्यापैकी. उगाच घाई गडबड करण्यात अर्थ नाही, तुम्हाला समजलं तर पाहिजे. हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन मी उद्या घेते. समजलं सर्वांना? जे काही 4 त्रिक 12 12 प्रश्न आहे आय थिंक सो तुम्हाला सॉल्व्ह करायला, ते सॉल्व्ह करा आणि ग्रुपला सेंड करा. आपण पाहूया उद्या. स्टॉप करायचं इथं. हो मॅम. हो मॅम. गुड नाईट टीचर. हो मॅम. गुड नाईट. बाय 21 आणि 22 वाला टीचर. क्वेश्चन उद्या पाहूया. बाय बाय. मॅम. बाय बाय.